जय भीम मित्रांनो. हो, जय भीमच. मित्रांनो, आपण अनेकदा ऐकतो, अरे तो जय भीमवाला आहे, ते जय भीमवाले लोक. आज हा शब्द इतक्या सहज, इतक्या सरसकट वापरला जातो की तो एका समाजाची लेबल लावणारी ओळख बनतोय. पण खरंच जय भीम म्हणजे काय? तो फक्त एका समाजाचा नारा आहे का, की संपूर्ण भारताचा जय जयकार आहे? आज या विषयावर थेट आणि स्पष्टपणे बोलणार आहोत. जय भीम म्हणजे फक्त घोषणा नाही. जय भीम म्हणजे न्यायाचा जय जयकार, समतेचा जय जयकार, बंधुत्वाचा जय जयकार, लोकशाहीचा जय जयकार. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिलं, ज्यांनी देशाला कायद्याने एकसंघ ठेवलं, ज्यांनी फक्त दलित, वंचित नाही तर शेतकरी, कामगार, महिला, अल्पसंख्याक, मध्यम वर्ग सगळ्यांसाठी न्यायाची चौकट उभी केली, त्या बाबासाहेबांचा जय जयकार म्हणजे जय भीम. मग जय भीम एका समाजापुरता का मर्यादित राहिला? हा प्रश्न फार महत्वाचा आहे. बाबासाहेबांनी कधी स्वतःला एका जातीपुरतं मर्यादित केलं नाही. त्यांनी संविधान लिहिताना कुठेही असं लिहिलं नाही की हे फक्त अमुक समाजासाठी आहे. मग आज काय झालं? का जय भीम ऐकलं की काही लोकांच्या भुवया उंचावतात? का जय भीम म्हटलं की त्याला जातीय चौकटीत अडकवलं जातं? याचं एक मोठं कारण म्हणजे बाबासाहेबांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू न देण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होय. आज भारतात कोण निवडणूक लढतो, कोण न्यायालयात जातो, कोण आरक्षणाचा विरोध करतानाही न्यायालयाचा आधार घेतो. उत्तर एकच आहे, संविधान. पण संविधान देणाऱ्या बाबासाहेबांचा जय जयकार फक्त एका समाजाचा कसा काय होऊ शकतो? जर संविधान सगळ्यांसाठी आहे तर जय भीम देखील सगळ्यांसाठी असला पाहिजे. दुर्दैवाने जय भीम या शब्दाला जाणीवपूर्वक काही अर्थ लावले गेले. कधी तो दंगलीशी जोडला गेला, कधी तो अराजकतेशी, कधी तो एका विशिष्ट राजकीय चौकटीत अडवला गेला. पण सत्य असं आहे की जय भीम म्हणजे कायद्यावर विश्वास ठेवणारा विचार. जय भीम म्हणजे रस्त्यावर नव्हे तर संविधानात उत्तर शोधणारी भूमिका. जय भीम सर्व भारतीयांचा का असायला हवा? आज जर एखादी महिला सुरक्षिततेसाठी कायद्याची मागणी करते तर ती बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य होते. जर एखादा शेतकरी न्यायालयात जातो तर तो बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आज जर एखादा विद्यार्थी आपले हक्क मागतो तर ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे. म्हणूनच जय भीम म्हणजे फक्त बाबासाहेबांचा जय नाही तर भारताच्या लोकशाहीचा जय आहे. मित्रांनो, जय भीमवाले असं म्हणणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना संकुचित करणं आहे. खरं म्हणजे प्रत्येक भारतीय जो संविधान मानतो, जो न्याय, समता, बंधुता मानतो, तो प्रत्येक जण जय भीमवालाच आहे. आता वेळ आली आहे जय भीम या शब्दाला त्याचा खरा सन्मान देण्याची. तो एका समाजातून बाहेर काढून संपूर्ण भारताचा नारा बनवण्याची. जय संविधान, जय लोकशाही, जय भीम.